नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होतं, आम्र तरुणवर मोहोर फुलतो असं म्हणतात, मंद सुगंध दरवळत असतो, त्यावेळेला एक अतिशय कर्णमधुर आवाज आपल्या कानावर पडत असतो आणि तो म्हणजे कोकिळ पक्षाचं कुहू कुहू हे कूजन. त्या कूजनाने या वसंत ऋतूच्या संपूर्ण वातावरणामध्ये अधिकच भर घातलेली असते. अधिकच सुखद असा तो ऋतू या कोकिळ कूजनाने होत असतो. कालांतराने वसंत ऋतू निघून जातो, ग्रीष्मही निघून जातो आणि वर्षा ऋतूची चाहूल लागते. आकाश कृष्णमेघांनी भरून जातं, ढगांचा गडगडाट होत असतो आणि पर्जन्यधारा बरसायला लागतात. त्यावेळेला या कोकिळीचा आवाज मात्र गप्प होतो. कोकिळ पक्षी जणू काही मौनच धारण करतो. त्याचं कुहू कुहू हे कूजन आपल्याला पावसाळ्यामध्ये ऐकू येत नाही, पण दुसरा एक आवाज आपल्याला अगदी प्रकर्षाने ऐकू येतो, जो निरंतर चाललेलं असतं. ते बडबड करणं, ते बोलणं कोणाचा असतो तो आवाज? तो असतो बेडकांचा. पावसाच्या धारा पडायला लागल्या की बेडकांचा आवाज वाढतो आणि तो असतो डराव 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 असा निरंतर आवाज आपल्या कानावर पावसाळ्यामध्ये पडत असतो. अगदी हीच घटना सुभाषितकारांनी सांगितली आहे. पावसाळा सुरू होतो आणि कोकिळ पक्षी मौन धारण करतो आणि बेडकांचा मात्र डराव डराव आवाज सुरू होतो. काय आहे याच्यामागचं कारण बघूया. आधी सुभाषितकार काय म्हणतात ते सुभाषित आपण ऐकू आणि नंतर त्याचा मराठी रसास्वाद. सुभाषित असं आहे, भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे दर्दुराः यत्र वक्तारः तत्र मौनं हि शोभते. सुभाषितकार असं म्हणतात की कोकिळ पक्षी मौन झाला आहे, कोकिळ पक्षी गप्प बसला आहे, त्याचं कूजन आता आपल्या कानावर पडत नाही. हे भद्रं भद्रं कृतं, खूप छान केलं कोकिळ पक्षा, तू गप्प बसलास, तू मौन धारण केलंस, हे खूप छान केलं. भद्रं कृतं. आणि केव्हा? कोकिलैहि जलदागमे. जलद, द म्हणजे देणारा आणि जल म्हणजे पाणी. जलद म्हणजे पाणी देणारा ढग. त्यांचं आगमे म्हणजे त्यांचं आगमन झाल्यावर जेव्हा आकाशात काळ्या ढगांचं आगमन होतं आणि ते पाऊस पाडायला लागतात, तेव्हा कोकिळीनं मौन धारण केलं. हे अतिशय भद्रं कृतं, खूप छान केलं. का बरं? पुढच्या ओळीमध्ये सुभाषितकार म्हणतात, दर्दुराः यत्र वक्तारः. दर्दुर म्हणजे बेडूक, जिथे अनेक बेडकांचा आवाज गोंगाट सुरू होतो, तत्र मौनम ही शोभते. जेव्हा बेडकांचा आवाज सुरू होतो तेथे कोकिळेनं मौन राहणंच चांगलं, कोकिळेनं गप्प बसणंच चांगलं. आणि म्हणूनच जेव्हा बेडकांचा डराव डराव आवाज सुरू होतो तेव्हा कोकिळेचं कूजन आपोआप थांबतं. कोकिळ पक्षी गप्प बसतो, मौन धारण करतो. यातून सुभाषितकाराला काय सुचवायचं आहे? जेव्हा बेडकांसारखे सुमार दर्जाचे लोक, सुमार बुद्धीचे लोक, जेव्हा यांची सुमारांची सद्दी सुरू होते तेव्हा शहाण्या माणसांनी गप्प बसणंच चांगलं. हेच सुभाषितकाराला यातून सुचवायचं आहे. आणि म्हणूनच सुभाषितकार म्हणतात की कोकिळेने जे केलं ते चांगलंच केलं. अनेक मूर्खांची बडबड सुरू झाली, सुमार लोकांची बडबड सुरू झाली की शहाण्या माणसांनी गप्प बसणंच श्रेयस्कर आहे. आवडलं काय आपल्याला हे सुभाषित? मला असं वाटतं की आपल्याला हे नक्कीच आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.